नमस्कार. आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. ही गोष्ट आहे एका टोकाच्या कंजूस माणसाच्या परिवर्तनाची. त्याचं नाव होतं कोसिया. म्हणजे विचार करा, जेवण दुसऱ्या कोणाला द्यायला लागू नये म्हणून एखादी व्यक्ती काय काय करू शकते. हा प्रश्न या कथेच्या अगदी मुळाशी आहे आणि तोच आपल्याला कोसियाच्या कंजूसपणाच्या खोलीत घेऊन जाईल. चला तर मग थेट कथेलाच सुरुवात करूया. म्हणजे बघा, कोसियाचं जे कुटुंब होतं ना, त्यांची एक खूप मोठी दातृत्वाची परंपरा होती. पण कोसिया त्याने ही परंपरा पूर्णपणे मोडून काढली. इथे बघा, फरक किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला त्याचे पूर्वज जे इतके उदार होते की त्यांनी 6 मोठी अन्नछत्र चालवली होती आणि रोज 6 लाख दान करायचे. आणि दुसऱ्या बाजूला हा आपला कोसिया, त्याने काय केलं? ती अन्नछत्र जाळून टाकली आणि स्वतः जगत होता आंबट पेज आणि जाड्याभरड्या कपड्यांवर. एवढा फरक. आणि त्याचा हा कंजूषपणा इतका टोकाचा होता की एका अगदी साध्या इच्छेमुळे त्याने एक मोठा डाव रचला. आणि ही छोटीशी घटना ना, त्याच्या स्वभावाबद्दल सगळं काही सांगून जाते. तर झालं असं की एके दिवशी कोशियाला अचानक गोड भाताची खीर खाण्याची खूप इच्छा झाली. अगदी साधी सामान्य इच्छा जी कुणालाही होऊ शकते. पण इच्छा झाली तसा त्याच्या मनात विचार आला, अरे, घरात खीर बनवली तर सगळ्यांना द्यावी लागेल आणि असं केलं तर माझ्या संपत्तीचा उगाच नाश होईल. ही त्याची भीती होती. आणि मग त्याने जो उपाय शोधला ना, तो तर कमालच होता. काय केलं त्याने? ठरवलं की आपण एकट्याने गुपचूप अगदी घनदाट जंगलात जाऊन खीर शिजवायची. म्हणजे विचार करा, कंजूसपणा कुठल्या ठराला पोहोचला होता. पण जंगलात त्याला वाटलं होतं की तो एकटा आहे. पण तसं नव्हतं. लवकरच तिथे काही अनपेक्षित पाहुणे आले आणि याच पाहुण्यांमुळे त्याच्या आयुष्याला एक नवीन अनपेक्षित वळण मिळणार होतं. तर बघा काय झालं. आधी एक ब्राह्मण आला, मग दुसरा, मग तिसरा, असं करत करत चक्क 5 ब्राह्मण एकामागोमाग एक तिथे आले आणि सगळ्यांनी अन्नाची मागणी केली. आणि हे ब्राह्मण म्हणजे कोणी साधेसुधे नव्हते, तर वेषांतर करून आलेले देव होते, त्याचेच पूर्वज. त्यांनी त्याच्यावर दबाव वाढवायला सुरुवात केली. आणि तेव्हाच देवांचा राजा शक्र त्याला दानाचं महत्त्व पटवून देतो. तो काय म्हणतो बघा, एकटा खाऊ नकोस. जो स्वतःच जेवतो त्याला आनंद मिळत नाही. दानाने तू दिव्य मार्गावर चढू शकतोस. किती मोठा विचार आहे हा. आता इतके जण समोर उभे म्हटल्यावर कोसिया काय करणार? तो मोठ्या नाखुशीने खीर वाटायला तयार झाला. पण त्याला वाटलं की इथे सगळं संपलं. पण नाही, त्याची खरी परीक्षा तर पुढे होती. एका देवाने कुत्र्याचं रूप घेतलं, तर दुसऱ्याने चक्क एका भयानक बहुरंगी घोड्याचं. हे बघून तर कोसिया इतका घाबरला की त्याने पूर्णपणे शरणागती पत्करली. आणि मग त्या पाहुण्यांनी आपली खरी ओळख सांगितली. ते त्याचे दिव्य पूर्वज आहेत हे त्याला कळलं आणि ते त्याला नरकात जाण्यापासून वाचवण्यासाठी आले होते हे सुद्धा त्याला समजलं. किती मोठा क्षण असेल तो त्याच्यासाठी. आता इथून पुढे ना, कथा एक अगदी वेगळंच वळण घेते. कोसिया पूर्णपणे बदलून जातो. तो एक तपस्वी बनतो. पण त्याची परीक्षा अजून संपलेली नव्हती. आता त्याच्या बुद्धीची कसोटी लागणार होती. कोसियाने काय केलं असेल असं वाटतं? त्याने आपली सगळीच्या सगळी म्हणजे 80 कोटींची संपत्ती दान करून टाकली आणि हिमालयात जाऊन तपस्वी म्हणून जगू लागला. विचार करा, केवढा मोठा बदल. आता त्याची परीक्षा घेण्यासाठी देवांचा राजा शक्र पुन्हा एक योजना आखतो. तो 4 स्वर्गीय अप्सरांना पाठवतो, आशा, श्रद्धा, कीर्ती आणि लज्जा. त्यांच्या हातात अमृताचं भोजन असतं आणि कोसियाला हे ठरवायचं होतं की या चौघींपैकी या भोजनासाठी सर्वात योग्य कोण आहे. आणि इथे कोसियाची बुद्धी दिसून येते. तो प्रत्येक सद्गुणाचं किती खोलवर जाऊन विश्लेषण करतो बघा. तो म्हणतो, कीर्ती अविचारी असू शकते, कधी मूर्खांना साथ देते तर कधी शहाण्यांना खाली खेचते, म्हणून त्यानं कीर्तीला नाकारलं. मग आशा, तो म्हणतो आशा फसवणारी आहे, अनेकदा विनाशाकडे नेते, त्यामुळे आशासुद्धा नाकारली. श्रद्धेबद्दल तो म्हणतो की ती चंचल आहे, तिच्यामुळे लोक जेवढं चांगलं करतात तेवढंच वाईटही करू शकतात, म्हणून श्रद्धाही नाही. आणि शेवटी तो निवडतो लज्जेला. का? कारण लज्जा सद्गुणात स्थिर असते. ती माणसाला वाईट गोष्टी करण्यापासून रोखते आणि शौर्याला प्रेरणा देते. काय जबरदस्त तर्क आहे. आणि मग या सगळ्या प्रवासाचा शेवट कसा झाला? एका कंजूस माणसाचा देवत्वापर्यंतचा प्रवास कसा पूर्ण झाला ते आता पाहूया. त्याच्या या अफाट बुद्धीमुळे आणि सद्गुणी स्वभावामुळे मृत्यूनंतर कोसियाचा स्वर्गात पुनर्जन्म झाला. त्याच्या पूर्वजांनी त्याला जे वचन दिलं होतं ते खरं ठरलं. पण गोष्ट इथेच संपत नाही. त्याला स्वर्गात अमर्याद सत्ता तर मिळालीच,
पण ज्या लज्जा नावाच्या सद्गुणाला त्यानं सर्वश्रेष्ठ मानलं होतं तिच्याशीच त्याचा विवाह झाला. म्हणजे त्याच्या परिवर्तनाला मिळालेली ही सर्वात मोठी पोचपावती होती. ही कथा आपल्याला सद्गुणांबद्दल खूप खोलवर विचार करायला लावते. म्हणजे बघा, एकीकडे आशा, श्रद्धा, कीर्ती आहे आणि दुसरीकडे लज्जा. जर आपल्यासमोर अशी निवड ठेवली तर आपण कोणत्या सद्गुणाला सर्वात जास्त महत्त्व देऊ? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.